नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण BA भाग 2 सेमिस्टर 3 पेपर क्रमांक 4 भारतातील सामाजिक चळवळी या पेपरच्या अंतर्गत सामाजिक चळवळी प्रकरण पहिले आपण बघणार आहोत। या प्रकरण पहिल्यामध्ये ज्याचं हेडिंग सामाजिक चळवळी आहे, यामध्ये एकूण 3 भाग आपल्याला बघायचे। पहिला भाग सामाजिक चळवळीचा अर्थ आणि वैशिष्ट्य, दुसरा भाग सामाजिक चळवळीचे घटक आणि तिसरा भाग सामाजिक चळवळीचे महत्त्व। आज या लेक्चरच्या द्वारे आपण पहिला भाग बघणार आहोत, सामाजिक चळवळीचा अर्थ आणि त्याची वैशिष्ट्य। मित्रो, सामाजिक चळवळ ज्याला इंग्लिशमध्ये सोशल मूव्हमेंट्स असं म्हणतात। सोशल मूव्हमेंट्स हा शब्द प्रयोग सर्वप्रथम युरोपमध्ये 19व्या शतकात उदयास आला, किंबहुना तो वापरण्यात आला। शोषित वर्गाच्या उद्धारासाठी काम करणाऱ्या राजकीय नेत्यांनी नवीन समाजरचना अस्तित्वात आणण्यासाठी आणि त्या अनुषंगाने ध्येय धोरण आणि आर्थिक संबंधांना म्हणजे आर्थिक संबंधात परिवर्तन घडवून आणण्यासाठी जे कार्य केले त्या संदर्भामध्ये हा शब्द वापरण्यात आला होता। भारतामध्ये प्रामुख्याने ब्रिटिश राजवटीच्या काळामध्ये सामाजिक चळवळीला अधिक जोर चढलेला आपल्याला दिसतो। उदाहरणार्थ अस्पृश्यता निर्मूलन चळवळ असेल, कामगारांची चळवळ असेल, स्वातंत्र्य लढ्यासाठी केलेली चळवळ असेल, अशी एक ना अनेक चळवळी त्यानंतर उदयास आलेल्या आपल्याला दिसतात। निषेध, आंदोलने, संप, निदर्शनं या सगळ्यांचा समावेश चळवळींमध्ये होत असतो। मानवी समाज हा कधीही स्थिर असत नाही, त्यामध्ये सातत्याने परिवर्तन होत असते आणि या परिवर्तन प्रक्रियेमध्ये सामाजिक चळवळीचा निश्चित अशा प्रकारचा संबंध असतो। यावरून असे लक्षात येते की सामाजिक चळवळी या परिवर्तनाला मदत करीत असतात, किंबहुना त्या परिवर्तन घडवून आणत असतात। म्हणजेच सामाजिक चळवळी या सामाजिक परिवर्तनाला चालना देत असतात। दैनंदिन व्यवहारात किंवा सामान्य लोकांच्या मनामध्ये सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी ज्या काही चळवळी केल्या त्या त्यांनाच फक्त सामाजिक चळवळी म्हणावं असं त्यांना वाटतं। पण समाजशास्त्रामध्ये जसं सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी सामाजिक चळवळी होत असतात, त्याचबरोबर समाज परिवर्तनाला सुद्धा विरोध करणाऱ्या चळवळी होत असतात। आणि म्हणून मग सामाजिक परिवर्तन घडवून आणणाऱ्या चळवळींचाही अभ्यास आणि सामाजिक परिवर्तनाला विरोध करणाऱ्या चळवळींचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो। आणि म्हणून मग ते नर्मदा बचाव आंदोलनाच्या संदर्भात केलेलं आंदोलन किंवा चळवळ असो, किंवा स्थलांतर लोकांचा असणारा प्रश्न त्यासाठी केलेली चळवळ असो, या सगळ्यांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जात असतो। आणि म्हणून समाजशास्त्रामध्ये सामाजिक चळवळी म्हणजे सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी किंवा समाज परिवर्तनाला
विरोध करण्यासाठी ज्या चळवळी केल्या जातात त्याला सामाजिक चळवळ असं म्हणतात. आणि म्हणून दैनंदिन व्यवहारामध्ये सामाजिक चळवळीचा आपण जो संकुचित अर्थ घेतो त्यापेक्षा कितीतरी व्यापक अर्थ सामाजिक चळवळीचा आहे. आणि हा सामाजिक चळवळीचा अर्थ आपल्याला समजून येण्यासाठी काही समाजशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्यांचा आढावा आपल्याला घेणं क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून समाजशास्त्रज्ञांनी केलेल्या काही मोजक्या व्याख्या आज आपण बघणार आहोत. काही प्रमुख व्याख्या पुढील प्रमाणे. नंबर 1, राल्फ टर्नर आणि लेविस किलियन या विचारवंताने सामाजिक चळवळीची व्याख्या कशा पद्धतीने केलेली आहे बघा. एकत्रित आलेले अनेक लोक ज्या समूहाचे किंवा समाजाचे घटक असतात त्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी किंवा परिवर्तनाला विरोध करण्यासाठी जेव्हा सातत्याने कार्यरत असतात तेव्हा त्याला सामाजिक चळवळ असे म्हणतात. दुसरी व्याख्या बघा. रुडॉल्फ हेबर्ले काय म्हणतो, एखाद्या समाजातील प्रस्थापित संबंधात परिवर्तन किंवा रूपांतर घडवून आणण्यासाठी केलेला सामूहिक प्रयत्न म्हणजे सामाजिक चळवळ होय. नंबर 3, हर्बर्ट ब्लूमर काय म्हणतोय. हर्बर्ट ब्लूमर सामाजिक चळवळीच्या संदर्भामध्ये असं म्हणतोय, सामाजिक जीवनाची नवी व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी करण्यात येणारा सामूहिक प्रयत्न म्हणजे सामाजिक चळवळ होय. तर जॉन विल्सन हा विचारवंत काय म्हणतोय, समाज व्यवस्थेमध्ये व्यापक प्रमाणात परिवर्तन घडवून आणण्यासाठी किंवा घडून येणाऱ्या बदलांना प्रतिकार करण्यासाठी जाणीवपूर्वक संघटितरित्या असंस्थीकृत साधनांचा किंवा मार्गाचा अवलंब करण्यात येणारा प्रयत्न म्हणजे सामाजिक चळवळ. आता ड्रेसलर आणि विलिस काय म्हणतोय, अनेक लोक हेतुपूर्वक आणि सामूहिकरित्या परिवर्तन घडवून आणण्याचा जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा त्याला सामाजिक चळवळ असे म्हणतात. बघा, या ज्या व्याख्या आपण विविध विचारवंतांच्या इथं आढावा घेतलेला आहे त्यावरून थोडक्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की सामाजिक चळवळ म्हणजे सामाजिक परिवर्तनाला चालना देण्याचा किंवा विरोध करण्याचा निरंतर सामूहिक प्रयत्न होय. आणि म्हणून या वरील व्याख्यांवरून आपल्या असं लक्षात येतं की सामाजिक चळवळ ही एक प्रक्रिया आहे, ती निरंतर चालणारी आहे. सामाजिक चळवळीमुळे एक तर परिवर्तन तरी घडवून आणलं जातं किंवा परिवर्तनाला विरोध तरी केला जातो. सामाजिक चळवळ हे अशा प्रकारचं वर्तन आहे की ज्यामध्ये अनेक लोक म्हणजे सामूहिक वर्तन असणारे ही एक प्रक्रिया आहे. त्याचबरोबर सामाजिक चळवळीचा मुख्य उद्देश हा सामाजिक परिवर्तन घडवून आणणे असतो. तर मित्रो, सामाजिक चळवळीच्या संदर्भामध्ये इथंच आपण थांबूयात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये सामाजिक चळवळीची जी काही वैशिष्ट्ये आहेत ते आपण बघूयात. तत्पूर्वी एक नम्र निवेदन, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. तोपर्यंत धन्यवाद.